मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पोहरादेवीमध्ये आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सपत्नीक पोहरादेवीमध्ये आज येणार आहेत। तर रामनवमी निमित्तानं सुरू असलेल्या सोहळ्याला ते हजर राहणार आहेत। जगदंबा देवी संत सेवालाल महाराजांची महाआरती त्यांच्या हस्ते आज होणार आहे। बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवीमध्ये श्रीरामनवमी निमित्तानं ही यात्रा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या निमित्तानं देश विदेशातून लाखो भाविक जगदंबा देवी आणि संत सेवालाल महाराजांच्या दर्शनासाठी येणार आहेत। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस पोहरादेवीमध्ये येतील। सकाळी 10 वाजता त्यांच्या हस्ते जगदंबा देवी संत सेवालाल महाराज आणि राष्ट्रसंत रामराव महाराज यांची पूजा त्यांच्या हस्ते होणार आहे। पोहरादेवी परिसरातून याच संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश मोहोळ यांनी। बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरागड येथे रामनवमी निमित्त दरवर्षी यात्रा महोत्सव असतो। यावर्षी सुद्धा भव्य यात्रा महोत्सव आहे। आपण बघू शकतो मी पोहरागडावरती आहे आणि रामनवमी निमित्त भव्य यात्रा महोत्सव सुरू आहे। सकाळपासूनच आज विविध धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि देशभरातील बंजारा बांधव इथे एकवटलेला आहे। आपण बघू शकतो लाखोच्या संख्येने इथे बंजारा बांधव आलेला आहे। एकंदरीतच आज या यात्रे महोत्सवात सहभागी होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री सपत्नीक इथे उपस्थिती होणार आहेत। त्याचबरोबर बंजारा समाजाचे नेते संजय राठोड, इंद्रनील नाईक, अशोक उईके हे सुद्धा मंत्री या यात्रे महोत्सवासाठी सहभागी होणार आहेत। मुख्यमंत्री इथे पूजा केल्यानंतर इथे भव्य अशी सभा सुद्धा मुख्यमंत्री घेणार आहेत। त्यांचे खासदार आमदार असतील ते सुद्धा या सभेमध्ये सहभागी होणार आहेत। एकंदरीतच पोहरादेवीच्या विकासात्मक दृष्टिकोनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय घोषणा करणार आणि नेमकं या सभेमधून कोणावर निशाणा साधणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। गणेश मोहोळ, झी मीडिया, पोहरागड, वाशिम।